दत्तात्रेयाय नमः दत्तात्रेयाय नमः। अवधूत चिंतन रूपाय दत्तात्रेयाय नमः। विधिविष्णु शिवरूपाय दत्तात्रेयाय नमः। सर्व समन्वय स्वरूपाय दत्तात्रेयाय नमः। आज इथे आपण सर्वजण एकत्र आलो आहोत। अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि इथे हा एक धार्मिक सोहळा आज संपन्न होत आहे। दत्तपाठ आपण वाचला आता। ही वास्तू विशेषत्वाने जनहितासाठी उपयोगात यावी या दृष्टीने असे धार्मिक सोहळे आयोजित होत राहणे सुद्धा अत्यावश्यक आहे। कुठल्याही कार्याला सुदैव्य असा आशीर्वाद हवाच असतो आणि म्हणून धार्मिक सोहळ्यांचं सुद्धा एक अनन्यसाधारण महत्त्व असते। दैवी आशीर्वादामुळे अनेक अशा गोष्टी ज्या होणार नाहीत त्या सुद्धा संभव होत असतात, त्या सुद्धा होऊन जात असतात। आणि म्हणून ही गोष्ट अशीच आहे, हे हॉस्पिटल आता पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। इथे अनेक असे डॉक्टर आलेले आहेत जे निष्णात आहेत आणि त्या सर्वांचा उपयोग आपणाला या हॉस्पिटलच्या कार्यामध्ये होणार आहेच। डॉक्टर म्हणजे जे जनसामान्यांचे अश्रू पुसत असतात, त्यांच्या वेदना दूर करण्याचे कार्य करीत असतात। म्हणून डॉक्टरांचा एक विशेष असा मान समाजामध्ये असतो। कोणी किती मोठी माणसं असू द्या, मोठी मोठी राजकारणी किंवा कोणी, सगळ्यांना डॉक्टर हवा असतो। डॉक्टर हा असा भाग आहे, असा एक समजा फॅक्टर आहे की तो सगळ्याच अशा क्षेत्रामध्ये चालत असतो, नव्हे त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। आणि म्हणून डॉक्टरांचा एक अतिशय मोठा सन्मान असतो। इथे आलेल्या सर्वच अशा माननीय डॉक्टरांचा आपल्या या हॉस्पिटलच्या कार्यामध्ये बहुमूल्य सहयोग लाभणार आहे आणि म्हणून त्या आलेल्या सर्व अशा डॉक्टरांचे आपण मनपूर्वक आभार मानूया। इथे अनेक उद्योजक आलेले आहेत। उद्योजक म्हणजे आर्थिक सत्ता, ह्या अशा गोष्टी उद्योजकांच्या साह्याशिवाय होत नाही आणि म्हणून सर्व उद्योजक वर्गांचं सुद्धा अतिशय अतिशय महत्त्व आहे। आर्थिक सत्तेशिवाय काही होत नाही। अर्थ एक मोठाच आधार आहे। एवढं हॉस्पिटल उभं राहण्यासाठी अनेकांच्या हात लागलेल्या सर्वसामान्य माणसांपासून मोठ्या उद्योजक वर्गांपर्यंत सर्वांच्या सहयोगातून हे हॉस्पिटलचे कार्य पूर्णत्वाला जात आहे। इथे जनसामान्यांचाही वाटा आहे आणि मोठ्या मोठ्या व्यक्तींचा, मोठे मोठे उद्योजक किंवा समजा श्रीमंत व्यक्ती तशांचाही या हॉस्पिटलच्या उभारणीमध्ये बहुमूल्य असा वाटा आहे। आणि म्हणून या सगळ्या उद्योजकांचे सुद्धा आभार मानणे अत्यावश्यकच आहे। त्यांचं जे धन, त्यांनी जे भक्तिभावनेनं धन अर्पण केलेलं आहे या कार्यासाठी, अशामुळंच ही वास्तू आज आकाराला आली आहे आणि पूर्णत्वाकडे जात आहे। इंजिनियर लोकांचं सुद्धा अतिशय महत्त्व आहे। इथं अनेक इंजिनियर सुद्धा उपस्थित आहे ज्यांचे हात या वास्तूच्या उभारणीमध्ये लागलेले आहेत। इलेक्ट्रिकल इंजिनियर असो किंवा समजा सिव्हिल इंजिनियर असो किंवा अन्य कोणी, त्या सगळ्यांचे हात या वास्तूच्या उभारणीसाठी लागलेले आहे। त्यांचेही आपण मनपूर्वक आभार मानणे अत्यावश्यक आहे। जनसामान्यांच्या निष्ठेतून, भक्तीतून अशा गोष्टी घडत असतात। वंदुर संस्थितस्य अस्य चिकित्सा लयस्य पूर्णत्व सिद्धे यतामहे यतिष्यामहे।
अशी इथल्या सर्वसामान्य माणसांची भावना आहे की हे जे वंदूरमधील हॉस्पिटल आहे ते पूर्णत्वाला जाण्यासाठी आम्ही आजपर्यंत धडपडत आलो आहे आणि ते पूर्णत्वाला जाईपर्यंत धडपडतच राहणार असा आपणा सर्वांचा संकल्प आहे, दृढ संकल्प आहे. म्हणून हे कार्य पूर्णत्वाला जाणारच आहे. यतामहे यतिष्यामहे म्हणजे आतापर्यंत आम्ही करीत आलो, धडपड करीत आलो आणि पूर्णत्वाला जातपर्यंत सुद्धा ही चालूच राहणार धडपड असा आपणा सर्वांचा संकल्प आहे. आणि म्हणून आपणा सर्वांच्या संकल्पामुळं ही वास्तू पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. संकल्पामध्ये एक महत्त्व असते. संकल्प आमच्या मनात आला, तो संकल्प आपण उचलून घेतला, आम्ही नुसता व्यक्त केला. आपण सर्वांनी तो संकल्प आपला संकल्प असं आपण सर्वांनी समजून घेतलं आणि त्यामुळं हे कार्य झालं. नाहीतर एखाद्या माणसानं नुसता संकल्प केला तेवढ्यानं होऊन जात नाही. हजारो हात एकत्र येत असतात आणि म्हणून एखादं कार्य पूर्णत्वाला जात असते. हजारो हात म्हणलो आहेच, मोठ्यांचे हात असतील, छोट्यांचे असतील, सर्वांचे हात या कार्याला लागलेले आहेत. आणि म्हणून कुठलीही गोष्ट एकत्र येण्याने पूर्णत्वाला जात असते. असं म्हणण्यात येत असते की संवदी कार्य साधिका, एकजूट एकत्र येतात. अनेक जण एकत्र येतात एका विशिष्ट उद्देशासाठी. त्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी एकजूट जी असते ती कार्य साधिका असते, ती कार्याला सिद्धत्वाकडे नेणारी असते. आणि म्हणून आपणा सर्वांमध्ये अशी एकजूट आहे. आमचा जो ध्यास तोच आपला सुद्धा ध्यास बनलेला आहे आणि म्हणून हे कार्य पूर्णत्वाला जात आहे. आता इथं धार्मिक सोहळा आपण ठेवला, दत्तपाठाचं पारायण केलं. कोणी म्हणतील इथं विज्ञानाच्या गोष्टी चालणार, हे वैद्यकशास्त्र, या आध्यात्मिक विषयाची गरज काय आहे? मुळात विज्ञान आणि अध्यात्मामध्ये सुद्धा समन्वय आहेच आहे. तो आपण समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता तुम्ही वाचलं सुरुवातीचा श्लोक आहे त्यामधला, समजा दत्तपाठातला, सर्व रोग हरम, म्हणजे हे देवा तू सर्व रोगांचं हरण करणारा आहे. सुरुवातीचाच आहे, पहिल्याच पानावरचा तो श्लोक आहे. सर्व रोग हरण करणारा दत्तात्रेयाची आम्ही आराधना करतो, भक्ती करतो. सर्व रोग हरम एकदम पहिला श्लोक आहे, त्यामध्ये पहिलाच आरंभच आहे त्यानं. आणि म्हणून दत्तपाठ या ठिकाणी वाचला जाणं हे संयुक्तिकच आहे, संयुक्तिकच आहे. काय म्हणतील विज्ञानाच्या आधारे होत असते, मान्य. परंतु बरेच जण इथं नेऊन ठेवतात हॉस्पिटलमध्ये पेशंट्स, ते पेशंट्स नेऊन ठेवतात आणि त्यांचे जे अन्य लोक असतात पाहुणे बय, ते कुठेतरी जात राहतात मंदिरांमध्ये, देवा माझ्या पेशंटला वाचव. मंदिरात जातात, मस्जिदीत जातात, चर्चमध्ये जातात, जिथं ज्याची भावना असेल त्या ठिकाणी ते जात असतात. म्हणजेच काय की विज्ञानासोबत अध्यात्माची सुद्धा आवश्यकता असतेच असते. एक दवाई पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुआई पाहिजे. म्हणजे आशीर्वाद म्हणा, स्तोत्र पठण म्हणा, दवा म्हणजे औषध, आणि दुआ हा अरबी शब्द आहे. मुळात हा शब्द अरबी शब्द दुआ आहे तो. नंतर आपल्या भाषेमध्ये मराठीत झालं दुवा झालं. त्या दुआचा अर्थ होतो स्तोत्र, दुआचा अर्थ होतो मंत्र, दुआचा अर्थ होतो याचना, माझा पेशंट चांगलं कर. म्हणजे ही जी याचना, या सगळ्या बाबीचा अर्थ होतो दुआ. त्या दुआपासून हा शब्द दुआ झाला मराठीत. हा अरबी शब्द नंतर अनेक भाषांमध्ये वापरण्यात आला. फारसीमध्ये सुद्धा दुआच म्हणतात, उर्दूमध्ये दुआ म्हणतात, तुर्की भाषेत दुआ, आणि हिंदीमध्ये नंतर हिंदीत सुद्धा दुआच म्हणतात. मराठीत दुआ झालं, एवढंच अंतर. औषधासोबत आशीर्वादाची सुद्धा आवश्यकता आहे. अन्यथा तिथं पेशंट हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर लोक मंदिरांमध्ये फिरलेच नसते, मंदिरांमध्ये जातात किंवा अन्य त्यांचं जे काही असेल श्रद्धास्थान असेल त्या ठिकाणी ते जात असतात. म्हणून दोन्ही गोष्टीची आवश्यकता असते. विज्ञान आणि अध्यात्म सोबत हे
असणं अत्यावश्यक आहेच आहे. आणि म्हणून इथं दत्तपाठ आपणाद्वारे वाचण्यात आला. सर्व रोगाचं हरण करणाऱ्या दत्तात्रय देवाची मी आराधना करतो, असा तो सुरुवातीचा श्लोक आहे. म्हणून या हॉस्पिटलमध्ये दत्तपाठ वाचला जाणं ही गोष्ट चांगलीच आहे. म्हणजे आता जे पुढं होणार हॉस्पिटल अजून नाही, ते इथं वाचला जाणं चांगलीच गोष्ट आहे. आशीर्वादाचं बळ, दैवी आशीर्वादाचं बळ डॉक्टरांच्या हाताला यश देणारं असते. हे म्हणतात लोक, आम्ही अमक्या हॉस्पिटलमध्ये आमचा माणूस ठेवलेला भरती, त्यांच्या हाताला यश मिळू दे. डॉक्टरांच्या हाताला यश मिळण्यासाठी सुद्धा या गोष्टीची आवश्यकता आहे, भक्ती मार्गाची आवश्यकता आहेच आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबी, भक्ती मार्गातल्या बाबी समजून घेणं हे महत्त्वाचं आहेच आहे. आपली भक्ती अडळ होणं अत्यावश्यकच आहे, अत्यावश्यकच आहे ते. आता घडते काय की या विश्वामध्ये औषध मिळते, पण औषध माणूस वेळेवर घेत नाही. एक आपणाला उदाहरण सांगतो. एक माणूस होता, तो ओसीडी आजारानं जरा गांजला होता. एक मानसिक आजार आहे ओसीडी, आणि जीएडी हा एक मानसिक आजार आहे, तोही त्याला झाला होता. आणि इन्सोमनियाचा सुद्धा त्या माणसाला मात्र त्रास होता, त्याला व्यवस्थित झोप लागायची नाही. असे 2-3 आजार एकत्र झाले, त्याला बेचैन वाटायचं. तो एका जणाजवळ गेला, वैद्याजवळ गेला, डॉक्टराजवळ गेला. तो म्हणला, मला स्वप्नामध्ये रोज एक फुटबॉलची समजा मॅचच दिसते, फुटबॉलची मॅच, आणि छोटी छोटी मुलं दिसतात. छोटी मुलं फुटबॉलची मॅच एकसारखी असतात समजा खेळताना, मला रोज दिसत असतात. त्यांना वाटलं की, डॉक्टरांना वाटलं याला ओसीडीचा आजार आहे, म्हणजे एकच गोष्ट पुन्हा 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 त्याला ते आठवत असली करीत असतो. जे दिवसा घडते तेच ज्याचं समजा रात्री घडत असणार, आणि यामुळे याला रोज स्वप्नामध्ये एकच एक गोष्ट दिसत असते, फुटबॉलची मॅच, छोटी छोटी मुलं खेळताना त्याला दिसतात. ते सांगितले, तुला एक औषध देतो, लिहून देतो, ते औषध घे तू आजपासून. तो म्हणला, पेशंट आजपासून घेणं जमणार नाही, आज त्या फुटबॉलची अंतिम मॅच आहे, फायनल मॅच, उद्यापासून घेतो. म्हणजे माणसं किती आसक्त होऊन जातात. ते स्वप्नात चालणारी मॅच, त्या मॅचमध्ये सुद्धा आसक्त, रोज बघितली, आज फायनल आहे मॅच, ते फायनल मॅच बघितल्यावर औषध घेतो. म्हणजे माणसं आसक्त होत असतात स्वप्नाच्या दुनियेत. हे जे जगत दिसते हे सुद्धा एक रीतीनं स्वप्नवत जगत आहे, परंतु माणूस त्यात आसक्त होऊन जातो आणि भवरोग निवृत्तीचं औषध लवकर घेत नाही. भवरोग निवृत्तीचं औषध म्हणजे स्तोत्रपाठ करणे, मंत्रजप करणे, किंवा काय असेल साधना तुमची, ती साधना करणे, हे भवरोग निवृत्तीचं औषधच आहे. परंतु माणूस एवढा गुंतून जातो की ते स्वप्नातल्या मॅचला सुद्धा खरी समजतो, आणि ती पुन्हा मला समजा बघायचीच म्हणतो. ते छोटं स्वप्न असते, हे जे विश्व दिसते, जगत दिसते, हे सुद्धा एक मोठं असते स्वप्न. परंतु या मोठ्या स्वप्नाला माणूस खरं समजतो आणि भवरोग निवृत्तीचं औषध लवकर घेत नाही. उद्या घेतो म्हणतात, उद्या म्हणतात, त्याच्याकडून लवकर होत नाही. म्हणून व्यवहारात ज्या रीतीनं या अशा औषधांची आवश्यकता असते, त्याच पद्धतीनं अध्यात्माच्या क्षेत्रात हा भवरोग म्हणजे जन्माला येणे मरणे, जन्माला येणे मरणे, हा जो भवरोग आहे, हा भवरोग निवृत्त होण्यासाठी सुद्धा जे औषध असते, भक्ती मार्गातलं म्हणा किंवा अन्य औषध म्हणा, ते औषध घेणे अत्यावश्यक असते. वेळ लावला तर अवघड आहे. फायनल मॅच ही माणसाच्या आयुष्यात होत असते, ती होत असते समजा मरणाशी होत असते, मरणाशी खेळावं लागत असते. जीवन आणि मरण यामध्ये ती मॅच चालू असते. आणि म्हणून शेवटची मॅच समजा बघतो असं म्हणण्याची गरज नाही, आधीच औषध घेणं अत्यावश्यक आहे. मॅच आधी बघतो आणि नंतर औषध घेतो. अरे त्या मॅचमध्ये हारण्याची पाळी असते, ती मॅच, शेवटची मॅच समजा मरणाशी चालू असते.
तो खेळ जीवन आणि मरण यात चालू असतो. आणि म्हणून त्याच्या आधीच आपण जोपर्यंत सुदृढ आहोत तोपर्यंतच या अध्यात्म मार्गाला लागणे अत्यावश्यक असतेच असते. आपण आता स्तोत्र वाचलं, जरा जन्म विनाशाय, असं त्यात एक वाक्य आहे. हे देवा, दत्तात्रय देवा, तू हे रोगाचाही नाश करतो आणि जन्म मरण रूप जे चक्र आहे त्या चक्राचाही नाश करतो. आताच आपण वाचलं, जरा जन्म विनाशाय, असं हे आहे, असं आहेच आहे. आणि म्हणून या अध्यात्म मार्गाचं एक मोठं बळ आहे, आध्यात्मिक साधनेचं एक अत्यंत मोठं बळ आहे. हे आपण समजून घेणं अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे. हे जे स्तोत्रांचा संग्रह आहे, दत्तात्रय स्तोत्रानाम यस समूह, हा जो समूह आहे, सोस्ती दत्तपाठ, हा जो समूह आहे, पठणासाठी जो समूह आहे तो दत्तपाठ आहे. म्हणजे पठनार्थम यस समूह. या मध्ये एक शब्द आहे आदिदेव, आपण वाचला असेल. आदिदेव किंवा आदिनाथ हा शब्द आहे. हे दत्तात्रय देवा, तू आदिदेव आहेस, तू आदिनाथ आहेस, तू अनंत आहेस, तू निरंजन आहेस, हे असं त्यात लिहिलेलं आहे. त्यातले एका फक्त शब्दाचं सांगतो, आदिदेव. आपण म्हणतो हिंदूंचे जेवढे संप्रदाय आहे यांचं त्यात एक प्रकारे पूर्णपणे समन्वय आहेच आहे, परंतु दुसऱ्यांना सुद्धा त्याविषयी आत्मीयता वाटू शकते. कारण कुठलाही विश्वातला धर्म आपल्या इष्टदेवतेला, आपल्या उपास्य देवतेला आदिदेवच म्हणणार. हिंदू आदिदेव म्हणणार किंवा आदिनाथ म्हणणार, मुसलमान म्हणणार अल अव्वल. अल अव्वल म्हणजे आदिदेवच, अल अव्वल म्हणणार ते. एक हिब्रू लोक जे असतात, यहुदी लोक, ते म्हणणार अडोनाई म्हणणार. अनमूळ मूवर, अनमूळ मूवर म्हणजे जो ज्याला चालविता येत नाही परंतु जो जगाला चालवितो, ही एक आहे संकल्पना, अनमूळ मूवर. आणि म्हणून असे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या विचारानं केवळ वेगळे वेगळे वापरतील समजा शब्द, परंतु सगळ्याचा आशय एकच आहे. आणि म्हणून हा समन्वयात्मक असा भाग आहे. या अशा दत्तपाठाचं समन्वय रूप असलेल्या दत्तपाठाचं वाचन इथं झालेलं आहे. याचा उद्देश हाच आहे की या वास्तूमध्ये चांगल्याच गोष्टी पुढं होत राहाव्या. आता कित्येकांना वाटू शकते, काही थोड्यांना वाटेल, सगळ्यांना नाही, तुमच्यामध्ये भरपूर आस्था आहे अशामुळेच तुम्ही इथं आलेले आहे. एखाद्याला वाटणार एवढे कोल्हापुरात एवढी हॉस्पिटल, त्या बेळगावात मोठे मोठे, याची काय गरज होती आता. एखाद्याच्या डोक्यात येणार की तसली भावना. आपल्या नाही म्हणत मी, तुमची निष्ठा आहे, भक्ती आहे म्हणून तुम्ही इथं आला आहे. एखाद्याला होऊ शकणार तसं ते. त्याविषयी सांगतो, जगात वर्षाला 80 लाखाच्या आसपास लोक वैद्यकीय उपचार ज्यांना मिळत नाही अशामुळं वारतात किंवा योग्य उपचार मिळत नाही, यामुळं वर्षाला 80 लाखाच्या वरच लोक मरतात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने. ही परिस्थिती आहे. WHO नियमानुसार भारतात जेवढे हॉस्पिटल असायला पाहिजे त्याच्या निम्मे सुद्धा हॉस्पिटल भारतात नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्या निम्मे सुद्धा नाही. जे सांगितलं आहे समजा WHO जे नियम आहे त्याच्यानुसार भारतातल्या लोकसंख्येच्या अनुपातात जेवढे हॉस्पिटल्स असायला पाहिजे त्याच्या निम्मे हॉस्पिटल सुद्धा भारतात नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून अशा खेड्यापाड्यातल्या भागांमध्ये असं हॉस्पिटल असणं अत्यावश्यक आहे. जी काही मोठी मोठी हॉस्पिटल्स आहेत ती मोठ्या मोठ्या ठिकाणी शहरांमध्ये आहेत, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आहे. खेड्यांमध्ये मोठी हॉस्पिटल्स नसतात. आणि म्हणून खेड्यामध्ये सुद्धा जनतेची सोय होणं हे अत्यावश्यक आहे. आता काही जणांच्या डोक्यात आणि पुन्हा शंका येईल. या शंकेविषयी सुद्धा आपणाला सांगतो, या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन काही नाही आहे. सगळ्या हॉस्पिटलचं महत्त्व आहे. एखादं छोटंसं समजा मात्र क्लिनिक, त्याचं सुद्धा महत्त्व आहे आणि मोठमोठ्या हॉस्पिटलचं सुद्धा महत्त्व आहे.
हे आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन काही नाही, हे एक जाळं आहे. हे जाळं आहे हॉस्पिटलचं, हे जाळं वाढत राहणं महत्त्वाचंच आहे. हे जाळं, वेदनांचं जाळं तोडण्यासाठी अत्यावश्यक आहे. माणसांच्या ज्या वेदना आहे, आजाराच्या वेदना आहे, मरणाच्या वेदना आहे, त्या वेदनांचं जाळं मोडण्यासाठी हे हॉस्पिटलचं जाळं दिवसेंदिवस वाढत राहणं अत्यावश्यकच आहे. डॉक्टरांची संख्यासुद्धा जास्तीत जास्त वाढत राहणं अत्यावश्यक आहेच आहे. म्हणून इथं जे माणसं आहेत ते सगळे चांगलेच आहे, त्यांच्या मनामध्ये सद्भावना आहे, परंतु एखाद्याला वाटू शकते म्हणून हा खुलासा केला. आता दुसरी गोष्ट, या विश्वातलं सर्वात मोठं हॉस्पिटल कोणतं असं जर विचारलं, कोणी शोधतील मोबाईलवर, गुगल लिंक करतील, नाही आहे, किंवा AI वर बघतील, म्हणतील चीनमधला आहे, एखादा म्हणणार समजा तैवानमधला, एखादा म्हणणार आफ्रिकेतला आहे, असलेले म्हणतील. परंतु एक गोष्ट माणसानं लक्षात ठेवायला पाहिजे, माणसाचा श्वासोश्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ज्या हॉस्पिटलमध्ये सहजपणे पोचता येते ते विश्वातलं सर्वात मोठं हॉस्पिटल असते. किती बेडचं आहे त्याला काय महत्व आहे हो? जोपर्यंत श्वासोश्वास चालू आहे तोपर्यंत ज्या हॉस्पिटलमध्ये माणूस पोहोचू शकतो आणि त्याचा जीव वाचू शकतो, ते हॉस्पिटल त्या पेशंटसाठी आणि त्या पेशंटच्या जेवढे लोक संबंधित असतात सर्व संबंधितांसाठी ते हॉस्पिटल मोठं असते. मोठं नुसतं मोठ्याला महत्त्व नाही आहे. हे माणसाचं आयुष्य किती आहे सांगता येत नाही. जवळच्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती करणं अत्यावश्यक असते. आणि म्हणून हाही मुद्दा आठवणीत ठेवण्यासारखाच आहे. नाही ते फार मोठं आहे, तिथं फार सुविधा आहे म्हणून तेच तशातला भाग नाही. आपल्या जवळचं जे हॉस्पिटल असते ते त्या पेशंटसाठी, त्या सगळ्या लोकांसाठी, परिवारासाठी तेच मोठं असते. आणि म्हणून अशा खेड्यातल्या भागामध्ये हॉस्पिटल होत आहे ही सुद्धा आनंदाचीच गोष्ट आहे. आनंदाचीच गोष्ट आहे, कारण लांब, एखादं भरपूर लांब आहे, एखाद्या भरपूर लांबच्या हॉटेलामध्ये भरपूर वस्तू ठेवलेल्या सुग्रास, त्याचा आपल्याला काय उपयोग? आपल्या जवळच्या वस्तू खाण्यासाठी आज त्याचाच आपल्याला उपयोग आहे. त्या लांब मोठं हॉटेल आहे समजा भरपूर किलोमीटर अंतरावर, एकदम कुठेतरी मुंबई दिल्लीत, आज आपल्याला त्याचा काही उपयोग नसतो. नाही, आपल्याजवळ काय वाढून ठेवलेलं आहे हेच आपल्याला सेवन समजा करता येणार आहे. म्हणून जवळ हॉस्पिटल असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. बाकीची जी मोठी आहे ती उत्तम आहे, छान आहे, परंतु आपल्या भागामध्ये आपल्या जवळपास हे होणं अतिशय महत्त्वाचं असते. आता आणखी एक मुद्दा असा आहे, जवळच्याच लोकांचं इथं फक्त सहकार्य लाभलं असं नाही, जे लांब लांब राहतात त्यांचं सुद्धा सहाय्य या वास्तूला लाभलेला आहे, या हॉस्पिटलच्या निर्माणाला लाभला आहे. तोही त्यांचा मोठेपणाचा भाग आहे. महाराज बांधून राहिले, आपण सहकार्य करूया, आमच्याच उपयोगात यायला पाहिजे अशातला भाग नाही, हाही त्यांचा मोठा भाग आहे मनाचा. हे आपण स्वीकारलंच पाहिजे. जवळपासच्या लोकांच्या उपयोगात येणार आहे, परंतु जे अंतरावरचे भाविक आहेत त्यांनी सुद्धा या हॉस्पिटलच्या निर्मितीला सहकार्य केलेलं आहे. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून माणसाचं जीवन हे अति विचित्र असते. माणसाच्या जीवनाचं महत्त्व अतिशय आहे. एकाला आजार झाला होता COPD नावाचा, म्हणजे तो एक फुफ्फुसाचा आजार असतो. तो आजार झाला आणि इतरही त्याला आजार झाले होते. तो आजार झाल्यावर तो हिऱ्याचा व्यापारी होता. त्याला जरा वेदना व्हायच्या, एक दिवस त्याला भरपूरच वेदना सुरू झाल्या, श्वासोश्वास लवकर घेता येणार. त्याचे जे अन्य लोक होते ते सगळे म्हटले समजा घरातले, कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये जाऊया. तो म्हटला, हे माझा व्यवसाय बुडतो. पोरं म्हटले जाऊ दे, 1 महिना तिथं राहा, तुमचा काय आहे फुफ्फुसाचा, फुफ्फुस तुमचं कमजोर झाला आहे, बाकीची इंद्रिय कमजोर आहे, जरा तिथं जाऊया, 1 महिना राहा. म्हणला महिन्यात माझे किती कोटी बुडलं. मोठा व्यापारी होता तो हिऱ्याचा. पोरं म्हटले आता ऐकत नाही तर थोडे दिवस राहा, समजा 15 दिवस. हे म्हटलं 15 दिवसात सुद्धा किती बुडणार.
भरपूर बुडणार, माझा इन्कम. मोठा व्यापारी होतो हिऱ्याचा. पोरांची इच्छा, याला वेदना जास्त होऊन राहिल्या, श्वास घेताना भरपूर समजा त्रास होत होता. पोरं म्हणले 8 दिवस तरी. तो म्हणला नाही, आणि त्याला जोरात अटॅक आला, गेला तिथंच, सगळंच बुडलं. तो म्हणला माझा महिन्याचा इन्कम बुडतो, 15 दिवसाचा बुडतो. परंतु तो संपलाच, हॉस्पिटलमध्ये बिचारा गेलाच नाही. माणसाचा मोह हा वाईट आहे, मोह वाईट आहे. त्याला वाटते की आपण अमरच राहणार आहोत, असल्या आविर्भावात राहतो आणि माणूस आयुष्य गमावून बसतो. आयुष्याचंच विसर्जन होऊन जाते, आयुष्याचं विसर्जनच होऊन जाते, माणूस बुडूनच जातो. म्हणून हे जे धन वगैरे आहे याच्याहीपेक्षा आयुष्याची किंमत फार मोठी आहे. एक असं म्हणणं आहे की आयुष्यातला एक क्षण, गेलेला क्षण पुन्हा हजारो समजा रत्न असली, त्या रत्नांनी सुद्धा तो मिळू शकणार नाही. तो गेला क्षण. एवढं आयुष्याचं महत्त्व आहे. म्हणून हे आयुष्याचे क्षण वाचविण्यासाठी डॉक्टर लोक अहोरात्र मेहनत घेत असतात. लोकांचे आयुष्याचे क्षण वाचविण्यासाठी, लोकांचं आयुष्य भरपूर राहावं, त्यांच्या वेदना दूर व्हाव्या, त्यांना जो समजा त्रास आहे तो त्रास दूर व्हावा, यासाठी डॉक्टर लोक भरपूर मेहनत घेत असतात. आणि म्हणूनच आयुष्य वाचवणे हे खूप मोठी गोष्ट आहे. माणसाला एकदा आयुष्य संपलं की किती तुमच्याजवळ धन असलं तरी त्याचा उपयोग होत नाही. म्हणून या आयुष्यासाठी, आयुष्य टिकून राहण्यासाठी डॉक्टरांची आवश्यकता आहे आणि हॉस्पिटलची आवश्यकता आहे. आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये हे सगळं समजून घेणं, भक्तिमार्गही माणसाच्या जीवनामध्ये समजून घेणं अत्यावश्यक आहे. आणि इतरही बाबी, हॉस्पिटलची महत्ता, जे हॉस्पिटलमध्ये राहून उपचार करीत असतात, डॉक्टरांची महत्ता, या सगळ्यांची महत्ता माणसाला समजावी, आपल्या आयुष्याचं महत्त्व समजून घ्यावं, यासाठी हा सगळा विषय आहे. इथं आता बरीचशी कामं होत आली आहेत. ऑक्सिजनची समजा लाईन ती होऊन राहिलेली आहे आणि आता पुढे चालून हे होणार समजा STP ETP वगैरे थोडं काम झालेलं आहे, बाकीचं काम झालेलं आहे. आता समजा पेंटिंग वगैरे चालू आहे. थोड्याच काळात हे हॉस्पिटल सुरू होऊ शकेल असा आपला विश्वास आहे. इतरही काही समजा बिल्डिंगा बांधल्या आहेत, ह्यासुद्धा पूर्णत्वाला मात्र जातीलच लवकरात लवकर. आपली इच्छा आहे आणि आपणा सर्वांची अशीच इच्छा आहे की हे हॉस्पिटल व्यवस्थितरित्या लवकरात लवकर पूर्णत्वाला जावे. आपणा सर्वांचाच तो संकल्प आहे. हे पूर्णत्वाला जाणं अत्यावश्यक आहे आणि या वास्तूचा, या हॉस्पिटलचा आसपासच्या लोकांना किंवा अन्यही लोकांना, दूरदूरच्या लोकांनाही उपयोग व्हावा, हीच इच्छा आहे. आपण सर्वजण इथे आलात, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. हे कार्य, हे हॉस्पिटल निर्मितीचं उरलेलं कार्य आपण पूर्णत्वाला नेण्याचा यत्न करूया. दत्तपाठ वाचूया, दत्तगुरूंवर निष्ठा ठेवून हे कार्य पूर्णत्वाला जाणारच आहे असा दृढ संकल्प करूया आणि खरोखर आपण ते पूर्णत्वाला नेण्यासाठी मेहनत भरपूर मात्रेत घेऊया. हा आपला संकल्प पूर्णत्वाला जाईलच, हा आपला विश्वास आहे. आणि डॉक्टरांचे सुद्धा, सगळ्या आसपासच्या डॉक्टरांचे सुद्धा बहुमोलाचे सहकार्य या हॉस्पिटलला लाभेल असाही आपला पूर्ण विश्वास आहे. आणि त्यामुळे हा विश्वास ठेवूनच आपण पुढं चालायचं आहे. आपला खंबीर विश्वास, दृढ विश्वास हा कुठलंही कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी उपयोगाला येत असतो. आधीच मी सांगितलं, यतामहे यतिष्यामहे, आम्ही धडपडत राहणार, धडपडत आहोतच आता आणि धडपडत राहणारच आहोत. हा आपणा सर्वांचा संकल्प आहे. हा संकल्प निश्चितपणे पूर्णत्वाला जाईल असा पूर्ण विश्वास आहे. दत्त दत्त दत्त.